काय होते ताई, सगळं सामान किती कमी आणलंय. हे काय, खोबऱ्याच्या 3 वाट्या आणायला सांगितल्या होत्या ना, एकच आणलीत तुम्ही? अगं 3 होते, मला नाही, मला वाटलं 2च आहेत. ए ऐका ना, काय बोलताय? बेसन कशात भाजू, याच्यात की याच्यात? आणि तूप किती घेऊ सांगा पटकन. अरे देवा. अहो प्रेरणाताई, प्रेरणाताई जरा इथे येता का? ए प्रेरणा, अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? श्वेता इथे, तिला मदत हवी आहे. ही कधीपासून हाक मारते, ये ना इथे, किती धावपळ सुरू आहे यार. तुम्ही करा हळूहळू, तुम्हाला जमेल. अगं असं काय करतेस? तुझ्याशिवाय फराळ होणार आहे का? श्वेता, माझा ना मूड नाहीये. मी काय म्हणते, तुम्हाला जमतंय तेवढं करा, बाकीचं सगळं बाहेरून मागवू आपण. जाऊ दे. ही अशी का वागते यार? जाऊ द्या. मला वाटत नाही अजून त्या नॉर्मल झाल्यात. आधी वाटलं होतं अजित भाऊची जेलमधनं बाहेर आल्यावर त्या नॉर्मल होतील, पुन्हा आधीसारख्या वागतील. पण नाही, आधीसारख्या असत्या ना तर आत्तापर्यंत एकटीने सगळा फराळ केला असता त्यांनी. असो, मला असं वाटतंय आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. पण हे असं किती दिवस चालायचं? माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आहे. ती जर वर्क झाली ना तर प्रेरणा स्वतःहून येईल ते फराळ करायला. असं काय करणार आहात तुम्ही? ऐक, आपण काय करायचं, इथे आम्ही ना फराळ करता करता जरा 2-3 गोष्टी बिघडवतो. आणि तू मोठमोठ्याने वल्लरी आमच्या दोघींवर ओरडायला सुरुवात कर. आमच्यावर चीड खूप जोरजोरात, की तुम्ही इथे काय गोंधळ घातलाय, कशी आम्ही या फराळाच्या सामानाची वाट लावली आहे, कशी आम्ही फराळाची वाट लावली, असं ओरड. त्यात वाटायचं काय? वाट तुम्ही आधीच लावली. बी सिरियस. ओके, गुड. आपलं भांडण झालं, आता आपण प्लॅन करू. ओके, मी काय करू, मी फोडणीचं काहीतरी करते. मी एक काम, तुझ्या हात दे. अगं अहो तेजाताई, काय करताय तुम्ही? हे कळतं का तुम्हाला? किती पाणी घातलं त्यात? अगं आता मी काय करू, मला सवय नाहीये ना. तुम्ही कोणी सांगितलं नाही, इथे कोणी मदत करायला नाही. तू हे बरं आहे, नुसते बोल. मग मी इथे मदत नाही करत आहे तुमची. सगळं मांडून तर मीच ठेवलंय ना. एवढं साधं कसं कळत नाहीये तुम्हाला? अरे मांडायला मला पण जमेल, एवढं काय त्यात. हे करायला कोणीतरी लागतं, कळलं का? ज्याला कळतं. अहो मग हे बघा, ह्याच्यात ना खूप जास्त पाणी घातलंय तुम्ही, आणि मीठ तर अजिबात घालू अहो श्वेताताई, काय केलं तुम्ही? हे फोडणी सगळी जळाली त्याच्यातली. अगं तुम्ही एवढा वेळ लावला आता. तुला मिरच्या कापायला सांगितलं होतं म्हणून फोडली जळली तिची. काय संबंध फोडणीचा आणि मिरच्यांचा? काय कळतं का तुम्हाला? मी सांगत होते ना, फोडणी आधी नको करायला. श्वेता, बघा स्वामी, फोडणी जाळतात का ग श्वेता? एवढं कळत नाही तुला? तेजा, अगं मैद्यात एवढं पाणी काय घालून ठेवलं, याची धिरडी पण करता येणार नाहीत आता. उठ. अगं मला वाटलं असंच काहीतरी असतं फराळात. मला उठ, चल हात धुवून ये जा. असं उठवताना म्हणून मला काय करता येत नाही जन्मात. खाणेरडी. शी बाई, काय करायचं आता? बघा ना, ऐकतच नाहीयेत माझं. गाईज, वी हॅव डन इट. आपल्याला ना अवॉर्ड वगैरे मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी. हो, तुला कॉन्सलेशन, मला फर्स्ट प्राइज. प्रेरणाताई, थँक्यू, तुम्ही आलात. नाहीतर या दोघींनी मिळून अख्ख्या फराळाची वाट लावून टाकली असती. आलात म्हणजे काय, हा सगळा पसारा बघून मला यावं लागलं. आणि या दोघींच्या नादी लागली असतीस ना तू, तर फराळ आपल्याला क्रिसमस मध्ये मिळाला असता. आता असं वाटतंय की नॉर्मल प्रेरणा परत आली आहे. प्रेरणा तू ना अशीच राहत जा ग. असं छान स्वयंपाक करतेस, फराळ करतेस, छान वाटतं तुला असं बघून. प्रेरणाताई, आता झालं गेलं ते एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जावं आणि अशाच हसत राहा कायम.
तुम्ही जर का हसत राहिलात, सुखात राहिलात, तर अजित भाऊजींना सुद्धा बरं वाटेल. तेही या सगळ्यातनं लवकर सावरतील. अशा हसल्यावर किती छान दिसता हो तुम्ही. ए ऐक ना, हे सगळं ठीक आहे. ते नवरे सगळ्यांचे ते कुठे आहेत? हा काय करतायत? ए आतून लाव, बाहेरून दिसायला नको. शिकव मला. अरे लहानपणापासून करतो. हो का, तर हे पण करतो. नको नको, तू कर आणि नीट कर. हर्षित दादा ओरडतील. हा सॉरी सॉरी. ओके सर. पण ही गोष्ट खरी हा. हा आकाश कंदील बघून ते सॉरी सॉरी सर हा युनिक आकाश कंदील बघून सगळ्या मैत्रिणी खूप खुश होणार. मला बघायचे त्यांचे चेहरे. हो यार, प्रेरणाचे तर डोळे भरून येतील. आणि हा आकाश कंदील बघून तेजा तो खुशी के मारे नाचने लगेगी. हा हे तर करतीलच, पण असा आकाश कंदील बनवायची आयडिया तुझी आहे हे कळल्यावर जास्त खुश होतील. क्या यार. थँक्यू हर्षित, ही छान आयडिया दिल्याबद्दल. अरे थैंक यू क्या कह रहा है अजित. मैंने क्या सोचा मालूम है, मी आणि तेजा आता लवकरच लगीन करणार आहे. हा तर नेक्स्ट दिवाळीला आपल्या सगळ्यांचे कपल्सचे फोटो असणार. त्याच्यानंतरच्या दिवाळीला जशी जशी आपली फॅमिली वाढत जाणार तसं आकाश कंदीलवरचे फोटोज पण वाढत जाणार. अरे बापरे, मोठा आकाश कंदील घ्यावा लागेल. काय मंडळी, झाल्या गप्पा की थोडं काम पण केलं? त्याच्यातही अच्छा रुको, हे बघ. अहो हर्षित दादा, अजित भाऊजी, तुम्ही तिघांनी मिळून किती सुंदर कंदील बनवलाय. हा खूपच सुंदर आहे. ओ गॉड, वाह. ऐका ना, खूप मस्त कंदील बनवलाय तुम्ही. वल्लरी बघतेस का? अगं आपल्या सगळ्यांचे फोटोज लावले त्या कंदीलवर. खरंच थँक्यू. वेलकम. खरंच थँक्यू, कारण या वर्षीची दिवाळी खरंच जास्त स्पेशल आहे यामुळे. फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. मिठूताई, खरंच तुम्ही तिघांनी मिळून किती सुंदर कंदील बनवलाय. आमच्या 5ही मैत्रिणींचे फोटो आहेत यावर, पण बघायला फक्त आम्ही चौघीच. आमच्या 5व्या मैत्रिणीशी अजूनही आमचा संपर्क होत नाहीये. कुठे आहेत मिठूताई? इतकी वर्ष आम्ही तिला शोधायचा प्रयत्न करतोय, पण काहीच पत्ता लागला नाहीये तिचा. पण एक मात्र खरंय, जोपर्यंत मिठू आम्हाला सापडत नाही तोपर्यंत हे पंचरंगी चित्र पूर्ण नाही होणार. वल्लू रडू नकोस. हे बघ, मला खात्री आहे मिठूताई लवकरच सापडतील. नको काळजी करू. तेजा, वल्लरी, आपण सगळे मिळून तिला शोधून काढूया. फक्त तुम्ही तुमचा मूड नका खराब करून घेऊ, प्लीज. सही कहा तुमने अजित. अरे दिवाळी आहे ना, आपण सगळे हे कंदीलचं काम पूर्ण करू आणि फराळ बनवायचा ना अजून आपल्याला. हो हो आम्ही पण येतो तुमची मदत करायला. हो, हे काय होतं चाललंय. पटकन चला. अजित ते वरचं लावून टाक. दे इकडे. हा ते दे. ते दे. आणि लाव. अरे ते त्यांनी वा 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 श्वेता, नाही
आधी जरी तू फोडणी जाळलेली असलीस चिवड्याची तरी आता खमंग वास येतोय चिवड्याचा, मस्त दिसतोय चिवडा. तू चार्ज घेतलास ना म्हणून, नाहीतर आम्हाला काय जमतंय. आली मोठी. चला हे शंकरपाळ्यांचं करायला घेऊ. अरे वा, अरे आलात आपण. नाही होतात कुठे नक्की या दोघी? पण तुम्हाला तिघांना शोधायला गेले ते तिकडच्याच झाल्या. प्रेरणाताई आम्ही सुद्धा दिवाळीचीच तयारी करत होतो. पण आम्हाला सांगा, आम्ही काय मदत करू तुम्हाला? प्रेरणा ताई फटाक से बताइए, कुछ करना है तो जल्दी से करते हैं हम. चलो. हाँ. काय सांग काम आम्हाला, आम्ही मिळून करतो का? हो चिवडा तयार झालेला आहे. आता श्वेता शंकरपाळ्या करायला घेतेय. हे फक्त बेसनाचे लाडू वळायचे आणि मी चकल्या करतेय, त्यात तळायच्या आहेत. मैं लाडू वड़ता हूँ. मी शंकरपाळे करतो. मला काय ठेवलंच नाही, मी प्रेरणाला मदत कर. स्मिताताई, द्या. हे सगळं हे करणार असतील तर आपण बसूयात. आणि काय हर्षित, तू लाडू करणार आहेस? सदा चहा तरी बनवता येतो का रे तुला? हा, लाडू बनवायला निघालाय. हे फराळ काय सोपी गोष्ट आहे का? खूप मेहनत लागते फराळ बनवायला, कळलं ना? एवढं साधं नाही आहे आणि सोपं पण नाही आहे. बरं मी मदत करते त्यांची लाडू बनवायला. द्या. अच्छा तेजा, तू मला बोलणार? तू जानती है ना हम हफ्ते में कितनी बार खाना ऑर्डर करते हैं? कम ऑन यार, मतलब जब हम आपकी मदद नहीं करते तो आप हमें डांटते हैं, आणि आज आम्ही तुमची मदत करतोय तरी पण डांट पडतीये. दिस इज नॉट फेअर यार, कम ऑन. अरे काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय उगाच लहान मुलांसारखे? अरे काय करतोय साजिद? काय चाललंय तुमच्या दोघांचं? ह्याची चकली कशी? अरे हे नवरा बायको म्हणजे ना खरंच. एकंदरीत हे सगळेजण आपली मदत करतात, पण मला एक वेगळीच भीती आहे. हे मदत करण्याच्या नादात आपलं काम नको वाढून ठेवायला. काय? खरंय खरंय तुझं. नाही नाही, ह्यांनी जर आपलं काम वाढवलं ना तर मग